बजाजनगर पुलिस स्टेशन अंतर्गत आने वाले अभ्यंकर नगर कॉलोनी में होली की पूर्व संध्या पर अचानक दो गुटों में आपसी बहसबाजी हो गई, जिसकी वजह से नुकीली चीजों से उन्होंने गाड़ी को नुकसान पहुंचाया। इतना ही नहीं तो बात खत्म होने के 3 घंटे बाद एक बार फिर वो 3 मोटरसाइकिल से 6 आरोपियों ने घटनास्थल पर पहुंचकर कॉलोनी में रखी गाड़ियों को भी नुकसान पहुंचाने की कोशिश की। फिलहाल इस मामले में एक विधि संघर्ष बालक सहित आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार किया है। आगे की जांच बजाजनगर पुलिस कर रही है। बजाजनगर हद्दीमधील अभ्यंकर नगर भागात होळीच्या दिवशी 12 तारखेला रात्री जवळपास 10-10:15च्या दरम्यान दोन युवक आणि त्याचे कॉलनीमध्ये आले असता लोकांनी त्यांना रॅश ड्रायव्हिंग करण्याबाबत टोकले, जोरात गाडी चालवू नका। त्यावरून लोकांसोबत त्यांनी वाद घातला। काही लोकांना त्यांनी हातबुक्कीने मारहाण पण केली आणि खूप जोरात रॅश ड्रायव्हिंग करत गाडी घेऊन पळून गेले। त्यावर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले। गाडीचा नंबर प्राप्त करून त्यावरून गाडी चालकाचा शोध घेणे चालू असतानाच रिपोर्ट देण्यासाठी फिर्यादी पोलीस स्टेशनला आले। त्या दरम्यान परत 12:15च्या आसपास जो ड्रायव्हर होता गाडीचा कार चालक हा परत आपल्या 5-6 मित्रांना घेऊन 3 मोटरसायकलवर कॉलनीत आले आणि जोरात गाड्या चालवत कॉलनीमध्ये रॅश ड्रायव्हिंग परत त्यांनी रॅश ड्रायव्हिंग केली आणि पार्किंग केलेल्या ज्या गाड्या होत्या रोडच्या बाजूला यांना दगड मारून त्या गाड्यांचे काच फोडले आणि पळून गेले। त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व आरोपींचा शोध घेऊन काल दिनांक 14 तारखेला सर्व आरोपींना 6 आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत। 6ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे व अटक करण्यात आली आहे। त्यापैकी एक विधी संघर्षित बालक असल्यामुळं त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आलं। इतर 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। कोर्टासमोर त्यांना हजर करण्यात येत आहे। सर, मुख्य आरोपीचे नाम काय आहे, काय शिक्षण घेते का, आणि या माहिती पडला की त्यांची एक मैत्रीण होती, ते छोडण्यासाठी जे अभ्यंकर नगर चौकामध्ये आले होते आणि त्या संघाने पुरा घटना घडली, काय पूर्ण आरोपी जो आहे मुख्य शाश्वत उदय दर्बे हा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे। फर्स्ट इयरला पुण्याला शिकतो। होळीनिमित्त घरी आल्याचं सांगत आहे। तो ज्या मैत्रिणीला सोडायला कॉलनीत गेला होता व त्यानंतर तिथं खूप जोरात गाडी चालवत असल्यामुळे लोकांनी टोकलं त्याला। त्यावरून नंतर त्यांनी हा प्रकार केलेला आहे। तर तरी सर्व या पोलीस विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना व इतर लोकांना मी आवाहन करतो का मुलांकडं 18 वर्षाच्या कमी किंवा गरज नसताना गाड्या चालवायला देऊ नका। तसेच सर्व तरुण वर्गालाही आव्हान राहील की रॅश ड्रायव्हिंग, खूप जोरात गाडी चालवणे, धोकादायक स्थितीत गाडी चालवणे अशा प्रकारची कृत्य करू नका। त्यावेळी लोकांचाही जीव धोक्यात येऊ शकतो आणि तुमचाही जीव धोक्यात येऊ शकतो आणि असं कृत्य कुणीही केल्यास कुठलीही हयगय न करता कडक कारवाई पोलिसांमार्फत विभागामार्फत करण्यात येईल। सर्वांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल। न्यूज़ के लिए विशाल बम्बरपार की रिपोर्ट। अथर्व रेसिडेंसी अब नरसाड़ा के सबसे प्राइम लोकेशन पर ला रहे हैं 150 शानदार फ्लैट स्कीम, आधुनिक डिजाइन, लग्जरी लिविंग और सुरक्षा के साथ 16 फरवरी लॉन्चिंग के सुनहरे मौके का लाभ उठाइए। पहले 50 बुकिंग पर स्पेशल ऑफर्स और अपने सपनों का घर बुक करिए। कॉल अथर्व रेसिडेंसी 7300 230028।